आतमध्ये 4 षटकाचा सामना आहे, म्हणून मी विनंती करतोय विजय बाळा प्रतिष्ठान संघाचा संगणक अजून आपण आपली सलामी जोडी पाठवली नाही आहे, तर लगेच विनंती असेल की आपण सलामी जोडी पाठवायची आहे, कारण की टुर्नामेंट आपली आहे. अक्का कोंडगाव खेळेगा आणि कालपासून पाहतोय आपण कोंडगाव क्रिकेट फेस्टिवलमध्ये सर्वच संघाच्या संगणकांनी प्रत्येक खेळाडूंनी संघ मालकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि अपेक्षा असेल की या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी आणि खूप चांगलं सहकार्य मिळेल. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण सुद्धा यायचं आहे. पाहतोय आपण हा सामनाच्या दिवसातला शेवटचा 4 षटकाचा सामना आहे. विजय बाळा प्रतिष्ठान विपक्ष पाहतोय आपण KPR स्टार या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघामध्ये स्टार खेळाडू पाहतोय आपण या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. सचिन आणि त्याच्या समेत स्वीकार हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. नो मिडल कॉन्फरन्स. दोन्ही पंचार या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सूचना असेल कुठल्या प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये. एका षटकामध्ये फक्त एकाच वेळेला दोन्ही बॅट्समन चर्चा करू शकतात एकाच वेळेला. दुसऱ्या वेळेला जर आले तर पेनल्टी. नो मिडल कॉन्फरन्स. सामन्याला सुरुवात होणार आहे. ओव्हर टू सुनील पवार. तर सज्ज होताना राज. पहिला चेंडू ओकचा फटका खाली क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि पहिल्या चेंडूवर ठोकला. इथं मात्र चौकार सचिन यांनी. यास पात्र कट केलाय. चेंडूला चांगला फटका आहे. पॉइंट आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र 2 धावा. तिसरी धाव पूर्ण होईल काय पण नकारतोय. ती 6 विकेट जरी पडला तर KPR स्टार संघाचे खेळाडू आपण एकत्र जमू नका, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. राज सज्ज होताना यास पात्र फोर्सिंग फटका हवेत आहे पण शतषक दूर आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र सचिन कंप्लीट करेल. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 7. पहिले षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम KPR स्टार संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या स्थितीमध्ये स्वीकारलेला आहे. राज सज्ज होताना समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल स्वीकार. धीम्या गतीचा फसवा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि याच बरोबर फलंदाज बाद होतोय तो स्वीकार. पहिला दे धक्का. उद्या या ठिकाणी कोंडगाव बिग बॅश लीग 2021चा अंतिम दिवस असणार आहे. सुपर संडे. आणि आमचं शेड्यूल जे बरोबर 9 वाजता सुरू होईल. बाबासाई आणि कोंडगाव वॉरियर्स या दोन्ही संघांनी बरोबर 9 वाजता उपस्थित राहायचं आहे. 9 वाजता टॉस होईल. 9:15ला सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा सामना होईल ते रेव्हान्श वॉरियर्स व जिज्ञासा स्पोर्ट्स. हे दोन्ही सामने 4 षटकांचे असतील. पहिले दोन्ही सामने लीग मॅच असतील. दोन्ही सामने 4 षटकांचे असतील. त्यानंतर सुपर 6 मध्ये लढती आणि सुपर 6चा ड्रॉ काढण्यात येईल. तर क्रमांक 3 वर पाहतोय आपण फलंदाज हमजा येतोय. चला आपण वेळ कमी घ्यायचे कारण की मी सातत्याने आपल्याला सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. राज अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळेस पाहता सूर्य एक चेंडू होता अप्रतिम चेंडू आणि जवळपास पूल करण्याचा प्रयत्न होता पण पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र काय सूर्य कमबॅक करतोय. एक लोकप्रिय खेळाडू जर पाहिला आपण राज म्हणजे बावल्या KPR स्टार संघाचा संगणक आहे राज. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहिली आपण त्या संघासाठी. यावेळेस मात्र इशारा काय तो पाहिजे नो बॉलचा म्हणजे बीमर चेंडू आणि चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पुढे सरकताना इथं मात्र 12. खलील शेख साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राज फ्रीचा चेंडू असेल. यास पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हवा तसा फायदा उचलता आला नाही आहे. त्यापूर्वी मात्र रोखू शकणार नाही. एक सिंगल इथं मात्र कंप्लेट. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण विजय बाळा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. एक चांगली सुरुवात आहे. ही सुरुवात जर कायम ठेवली तर निश्चित 52 धावापर्यंत हा संघ मजल मारू शकतोय आणि अशा स्थितीमध्ये हा टार्गेट चांगला राहील. चला लगेच आपण जास्त विचार करू नका. तर गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय कुठला गोलंदाज येतोय. प्रणय एक चांगला खेळाडू, केपीएस स्टार संघाचा उत्कृष्ट गोलंदाज तो सज्ज होईल दूर आणि त्या टोकाकडनं. खेळण्यासाठी तर मात्र हमजा सज्ज होईल. व्यक्तिगत जर पाहिलं आपण एका चौकरांनी तो मात्र 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. प्रणय दूर आणि त्या टोकाकडनं राईट आमोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यास पात्र चांगला फटका पाहता पण गॅप मध्ये नाही, पण एक धाव रोखू शकणार नाही. धावसंख्येत भरपडती धावसंख्या 14. पॅक क्राऊड पाहतोय अजून आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या या मैदानावर. कोंडगाव क्रिकेट फेस्टिवल पाहतोय आपण. कोंडगाव बिग बॅश लीगच्या माध्यमातून आयोजक आदरणीय कुमारजी म्हात्रे साहेब आणि ऑल ऑफिशियल ग्रुपच्या माध्यमातून. यास पात्रा हुकचा फटका पाहतोय आपण. टायमिंग परफेक्ट नाही आहे. फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र निश्चित या 2 धावा सहज कंप्लीट करेल फलंदाज सचिन. व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना त्यामध्ये एक चौकार ठोकलाय. संघात धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 16. प्रणय सज्ज होताना मारा करण्यासाठी. समोर संगणक पाहतोय आपण. सचिन चांगली सुरुवात प्रत्येक सामन्यात करून देतो आपल्या संघाला. यास पात्रा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. दुसरा फलंदाज बाद. साहिल येतोय. सलामी जोडी आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पोहोचलेली आहे, कारण की पहिला फलंदाज बाद झाला होता संस्थामध्ये, त्यानंतर मात्र आता बाद होतोय तो म्हणजे सचिन आणि क्रमांक 4 वर साहिल. चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण प्रणय याचा. राईट आर्म ऑफ द विकेट साहिलसाठी हा चेंडू. यावेळेस मात्र निश्चित लाईन चुकीची आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 17. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वपूर्ण हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र निश्चित सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. फ्रंटला जाऊन मात्र ऑनसाईडकडे खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे ती 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 17. 4 षटकाचा सामना आहे आणि कुठला संघ जिंकून सुपर 6 मध्ये आपलं स्थान पक्क करेल आणि उद्याच्या अंतिम दिवसामध्ये कुठला संघ सकाळी येईल खेळण्यासाठी. आतापर्यंत पाहिला आपण एक चांगली समाधानकारक सुरुवात पाहतोय. या षटकामध्ये वापसी करताना पाहतोय. या स्वतः लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 19. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर मात्र आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहिली आपण प्रणयच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त इथं जर विचार केला आपण 6 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. चांगला चेंडू फ्रंट
आउटला येण्यासाठी मजबूर केलं होतं. चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण विजय बाळा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 आणि शेवटचे 2 षटकामध्ये किती धावाची लयलुटी जमात करतात. चला आपण टीम मिटिंग असं घेऊ नका. KPL स्टार संघाचा संघनायक, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. तर गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला इथं मात्र निश्चित मिळणार आहे, कारण की 4 षटकाचा सामना आहे आणि पहिला परिवर्तन होईल गोलंदाजीमध्ये. पण आता मात्र हमजा आणि साहिल आक्रमण करेल काय? जर सामना जिंकत असेल, सुपर 6 मध्ये प्रवेश करायचे असेल, तर अशा स्थितीमध्ये किमान 40 किंवा 25चा आकडा पार करणं गरजेचं आहे. तर गोलंदाज पाहतोय आपण इथं मात्र प्रथम एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर पाहतोय आपण KPL स्टार संघाच्या माध्यमातून. समोर हाय क्वालिटीचा एक उच्चस्तरीय फलंदाज हमजा पाहतोय, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती विजय बाळा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. पण या सामन्यात काय करेल? खूप महत्त्वपूर्ण लढत आहे. जो जिता वै सिकंदर. प्रथम फलटॉस फाईन फटका खेळण्याचा प्रश्न विचारला होता, पण थायपॅडवर चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 20. कोणगाव बिग बॅश लीग चा दुसरा पर्व आणि दुसरा दिवस पाहतोय आपण अंतिम चरणामध्ये येऊन ठेपले. अंतिम सामना रंगतोय. लीगचा हा एक महत्त्वपूर्ण सामना पाहतोय आपण. KPL स्टार विपक्ष विजय बाळा प्रतिष्ठान या दोन्ही संघादरम्यान कडवी झुंज इथं मात्र पाहायला मिळणार हे निश्चित आहे. या स्पर्धा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघणारा होता आणि हिट विकेट इथे मात्र पाहतोय आपण. फलंदाज बाद. हिट विकेटच्या स्वरूपात बाद होणारा तो फलंदाजमध्ये साहिल पाहतोय आपण. चला लगेच फलंदाजांनी आपले पाऊल जोरात घ्यायचे आहेत. चला लगेच आपण यायचं आहे. वेग वाढवा. नवीन फलंदाज मंगेश. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली आपण 20. तिसरं षटक पाहतोय प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण प्रथमच्या माध्यमातून. प्रथम राईट आमोर द विकेट. छोटं रन पूर्ण करताना पाहतोय आपण. याच पाहता स्लॉक केलंय चेंडूला. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र चेल सुटलंय आणि त्यापूर्वी मात्र एक धाव, म्हणजे जवळपास पाहतोय की 3 धाव वाचवले. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम यांचं अतिशय चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण. 1 विकेट त्यांनी प्राप्त केले. सज्ज होताना गोलंदाज प्रथम. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलेले सरळ बॅटनी स्टेट ड्राईव्ह आणि अतिशय अफलातूर फटका. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 25. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी प्रथम मार्गस्थ. यावर मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दोघांमध्ये समन्वय नाहीये. मात्र शेवटच्या क्षणी मात्र रॉंग एंड थ्रो येतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 27. 27. KPL स्टार विरुद्ध विजय बाळा प्रतिष्ठान या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून KPL स्टार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम याला फटका म्हणजे मिस टाइम फटका आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. हमजा जीवनदान देणं महागात ठरू शकतं, कारण मागच्या सामन्यामध्ये हमजाने काय फलंदाजी केली होती.
अप्रतिम फलंदाजी केली होती. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतो इथं मात्र 28 आहे. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की चांगली सुरुवात पाहायला मिळेल, पण प्रणय आणि त्यानंतर प्रथम यांनी अतिशय चांगला षटक हाताळले. भाविक येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. चला सराव करू नका KPR स्टार संघाचा गोलंदाज, कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे. हे सातत्याने आम्ही तुम्हाला सांगतोय की नंतर फलंदाजी KPR स्टार संघाला करायची आहे. याच्यासाठी आपण सराव थांबवायचा आहे. काल याच क्षणी जर पाहिलं होतं आपण की कल्पेश कराळे यांनी खूप सुरेख फलंदाजी केली होती. शेवटी मात्र एका क्षणी वाटलं होतं की सामना जिंकून देईल, पण मात्र पराभव स्वीकारावा लागलं. पण आजच्या दिवसाचा सामना कोण जिंकेल? भाविकचा पहिला चेंडू चांगला होता. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेची मागणी करताना फंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज हमजा. व्यक्तिगत अजून एका चांगली फलंदाजी करताना या सामन्यात सुद्धा संघात धावसंख्या पाहतोय आपण. आता मात्र पुढे सरकते ती 30. शेवटचे 5 चेंडू असेल या इनिंगचे. 5 चेंडूमध्ये किती धावाचं टार्गेट इथं मात्र उभं करेल विजय बाळा प्रतिष्ठान हा संघ KPR स्टार संघासमोर. याच पात्र उंच उंच हा चेंडू आहे. दुरून क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला केला होता, पण तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय हमजा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 32. प्रत्येक धावसंख्या 32. येणारे अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये 40 आकडा तर मात्र पार करेल काय? जर 40 आकडा पार केला तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी करू शकतो. इथं मात्र विजय बाळा प्रतिष्ठाना संघ. भाविक सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं. चला आपण वेळ कमी घ्या. सुरेख चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि विकेट किपर चांगली भूमिका निभावतोय. चांगलं गॅदर करतोय चेंडूला आपल्या हातामध्ये. चेंडूला घेतोय निर्धाव, म्हणजे अंतिम षटकामध्ये एक चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे त्या चेंडूची किंमत विकेटपेक्षा जास्त असते. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. फलंदाजांना सुद्धा सूचना आहे, आपल्याला आता यानंतर मात्र चर्चा करता येणार नाही, कारण की एका षटकामध्ये एकदाच आपल्याला चर्चा करता येईल. प्लेड ऑन, फलंदाज बाद. प्रतिम षटक आतापर्यंत पाहतोय आपण भाविक या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर 4, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 1 विकेट आणि निर्धाव, म्हणजे अप्रतिम कामगिरी करताना अंतिम षटकामध्ये भाविक हा गोलंदाज. नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर. साहिल येतोय, साहिल ज्युनियर खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल. शेवटचे 2 चेंडू 40 आकडा पार करेल का हा प्रश्न निर्माण झाला असेल. आता मात्र मानसिक दबाव टाकण्यासाठी प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी ठेवणं गरजेचं असते. याच पात्र ऑन द राईट. सुरेख फटका पाहतोय आपण. जवळपास इनसाइड आउटचा फटका पाहिलाय. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार. मात्र 36 आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र 40चा आकडा पार करेल काय? चला आपण वेळ कमी घ्या. परिवर्तन पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की पाहतोय आपण साहिल ज्युनियरसाठी एक क्षेत्ररक्षक कव्हर बाउंड्रीला बॅकवर्ड टच करून एका सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता. इथं मात्र धावा पूर्ण होईल काय पाहायचंय आणि याचबरोबर एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट लेग बायच्या स्वरूपात. अशा तऱ्हेनं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा त्या 37 आणि 38 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. चला विजय बाळा
प्रतिष्ठान संघाचा संगणक आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती आपल्याला आणि लगेच सलामी जोडी पाठवायची. KPL स्टार संघाचा संगणक आपण घाई करा, आपण लगेच जा. विजयबाळा प्रतिष्ठान संघाचा संगणक चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे, सहयोग करायचं आहे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया. निश्चित व्हॉइस ऑफ पुणे, स्वीट व्हॉइस ऑफ मराठी, नरेश ढोमेसराच्या माध्यमातून. कोनगाव बिग बॅश कुमारजी म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे एक बहारदार आयोजन, सुंदर आयोजन आणि देखणी स्पर्धा. अँड बिग बॅश ऑफिशियल ग्रुप कोनगाव आयोजित हा क्रिकेटचा मंच मैदानामध्ये सजतोय. आजचा दुसरा दिवस, उद्या या स्पर्धेची अंतिम लढत आपण बघणार आहोत. 12 संघांमध्ये हा प्रचंड थरकाप उडवणारा क्रिकेटचा सोहळा आपण मैदानामध्ये बघतो आहोत. या अगोदरची मॅच आपण पाहिली होती, 80 धावांचा पाठलाग करत असताना देखील तिथे कमालीची फलंदाजी परेश महाजन आणि त्यांच्या संघाने केली. थोडक्यात ते मागे राहिले, परंतु एका चांगल्या लढतीची अनुभूती आपल्याला त्या मॅच मधून मिळाली. मला वाटते खलील शेख या ठिकाणी काय पाहणी करतायत की मैदानाची, पाहूया आपण. नाही, कारण खलील शेख यांचा आम्ही खूप आभार व्यक्त करतो, कारण खूप चांगलं क्रिकेट त्याने कोनगावासाठी खेळलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे बॉल आपण पाहतो ते स्पॉन्सर त्यांनी केलेले आहेत, त्यांचं खूप खूप आभार खलील शेख यांचं. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा खलील शेख या ठिकाणी आम्हाला सर्वतोपरी मदत करीत असतात, त्यांचा मी खूप खूप आभारही व्यक्त करतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खलील शेख याने कोनगावासाठी खूप चांगलं क्रिकेटसुद्धा खेळलेले आहेत, त्यांचा मी खूप खूप आभारही व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण कालचा सामना आपण बघितला, शेवटचं षटक थोडंसं बॅड लाईटमध्ये गेलं होतं, ते जाऊ नये. सलामीची जोडीसुद्धा मैदानावर आलेली आहे. समोर जे लक्ष 38 धावांचं लक्ष आहे. 4 षटकं आणि 38 धावा. खरं तर लक्ष फारसं छोटं नाही, फारसं मोठं नाही, म्हणजे रस्ता ओलांडावा एवढी सोपी गोष्ट नाहीये आणि शॅम्पेन फोडावी अशी सुद्धा गोष्ट नाहीये. त्यामुळं या मॅचमध्ये जो आपले कौशल्य पणाला लावेल, आपली क्षमता पणाला लावेल, आपली कसोटीवरती खरा उतरेल, त्याच्यासाठी जास्त चान्सेस असतील. 4 षटकामध्ये 38 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत त्या KPL स्टारला. विजयबाळा प्रतिष्ठान विरुद्ध KPL स्टार अशी मॅच. कैफ शेख, अमोल गंभीरराव ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल, तर गोलंदाजी मार्कवरती आशिषला आणलं जाते पहिल्या षटकासाठी. ऑफ साईडची रचना आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो आपण, कारण दुसऱ्या तिसऱ्या स्वीच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक 38 सर्कलवरून येणार आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बाय डिश मिड ऑफ ही रचना. सर्कल लाईनवरती तुम्ही बघाल तर ऑन साईडला असतील ते 4 क्षेत्ररक्षक. स्क्वेअर लेग लॉंग ऑन सीमारेषा कव्हर करणार आहे. शॉर्ट फाईन लेग तयार आहे 38 सर्कलवरती. मिड विकेट क्षेत्ररक्षक 38 सर्कलवरून येईल. तर पहिलं चेंडू आशिषचा सामना सुरू होत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, हो मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पहिल्या प्रयत्नात आला नाही आणि तिथे मिळाली धाव. 1 धाव, जीवाच्या आकांताने ही धाव करत काढली गेली. एका धावेबरोबर धावफलक सुरुवात होते. कैफ ऑन 1, अमोल गंभीरराव ऑन स्ट्राईक. 4 षटकं 38 धावा, साधारणतः 9.50च्या सरासरीने धावायचंय. आणि सिमेंट विकेटवरती तोही फुल टॉस बॉल असल्यानंतर मला वाटतं हे आव्हान फारसं कठीण नसेल, परंतु एका घरातून दुसऱ्या घरामध्ये ज्या सहजतेने आपण जातो तेवढं सोपं नाहीये. घराचे 2 जिने चढण्या एवढी सोपी गोष्ट नाहीये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकतो फलंदाज अमोल गंभीरराव, तर नॉन स्ट्राईक एंडवरती कैफ शेख. पहिली धाव यशस्वीपणे घेतली. पुन्हा एकदा जसं क्षेत्ररक्षण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी होतं तेच क्षेत्ररक्षण डाव्या हाताच्या फलंदाजासाठी आहे.
वा, चेंडूला हलकासा खेळला स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दोघांनी एक एक धाव घेत खातं खोललेलं आहे. संयम महत्वाचा आहे आणि दोघांनी तो ठेवला. शांतपणे 2 धावा घेतल्यात. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता ठरू शकते. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन बाद में अस्ताव्यस्त हो जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. हीच असते वादळाची ओळख. परंतु वादळ येण्याच्या पूर्वी नेहमी शांतता असते. बाहेरची कड यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फाईन लेग कडे, तिथे 1 धाव आणि धाव फलकावरती 3 धावा. चांगली गोलंदाजी आहे. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं फलंदाजांना आणि फलंदाजांनी देखील सलग धावा घेतलेल्या आहेत. असा ज्यावेळेस तुम्हाला पाहतो आपण चेंडू डॉट होतो ना, त्यावेळेस गोलंदाजाची ताकद काही अंशी वाढते, आत्मविश्वास वाढतो. परंतु तुम्ही सिंगल्स धावा घेत असाल तर तो देखील प्रेशरमध्ये येऊ शकतो. डाव्या हाताचा फलंदाज अमोल गंभीरा ऑन स्ट्राईक यावेळेस. ओहो हो, खराब चेंडू होता, खराब चेंडू, मिस टाइम शॉट, मात्र 4 धावा. ज्यावेळेस रोखायचं असेल त्यावेळेस तुम्हाला या चुका परवडत नाहीत. प्रत्येक चेंडू हा मोजून मापून टाकावा लागतो. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला एकलव्य व्हावं लागतं आणि एकदाही तुम्हाला चान्स नसतो की तुम्ही थोडंसं देखील भरकटाल. कारण थोडा टप्पा चुकला की इथं विस्फोट फलंदाज करतात हे माहिती, कारण सिमेंट विकेट आहे आणि तुमच्या हातात फुलटॉसचा बॉल आहे. वाह वाह, मी झहीर खानला बघितलं होतं अशा प्रकारची गोलंदाजी करताना. इथे आम्ही पाहतोय आशिषला. मात्र चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, 4 धावा. स्पर्धेमध्ये 3 संघ असे आहेत की तिन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकून सुपर 6 गाठलेली आहे. तिरुपती, गणराज आणि वेदांत या 3 संघांचा सुपर 6 मध्ये अर्थात ट्रॉफी विनर्स मध्ये समावेश झालेला आहे. पहिली मॅच हरणारे संघ दुसऱ्या मॅच मध्ये आता खेळतायत आणि उद्या विनर लुझर लुझर विनर अशा मॅचेस होणार आहेत. याबरोबर पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडूला स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती येतोय. वा, खूप सुंदर क्षेत्ररक्षण. त्यानं त्याचा वेग असा ठेवला, चेंडूवरती असा झेपावला की फलंदाजाने दुसऱ्या धावेचं नाव सुद्धा घेतलं नाही. पहिली धाव विलक्षण वेगाने घेण्याची त्यांची तयारी होती, परंतु क्षेत्ररक्षकाचा आवेग बघितल्यानंतर त्यांनी स्वतःला रोखलेलं आहे. पहिलं षटक संपलं, धाव फलकावरती 12. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. ही सुरुवात चांगली आहे. 18 चेंडू 26 धावा, 9.50च्या सरासरीने धावायचं होतं तुम्हाला 4 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये तुमच्याकडे आलेल्या आहेत 12 धावा, तुम्ही सरासरीपेक्षा पुढे आहात आणि ही गोष्ट महत्वाची आहे. सुरुवात चांगली असेल तर तुम्ही जवळपास अर्धयश निश्चित करू शकता. इंग्रजीमध्ये थॉट वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश आणि त्यामुळे सुरुवात महत्वाची असते. कोणती इमारत ज्यावेळेस उंच उभी राहते ना, पाया मजबूत बनवावा लागतो. चला, नो मीटिंग प्लीज. मीटिंग नकोय, मॅच सुरू ठेवा. संघनायकाला देखील विनंती असेल की क्षेत्ररक्षणामध्ये फारसा बदल नकोय, कारण फील्ड सेटिंग ही सुद्धा एक कला असते. तुम्हाला कोणता क्षेत्ररक्षक कुठे आणायचा आहे याचं नियोजन लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मध्ये संघनायकाकडे असलं पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक वेळेस षटक चेंज होणार असेल आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा फाईन लेगला पलीकडच्या बाजून टाकणार असाल तर मग मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळं क्षेत्ररक्षण करताना या गोष्टी काळजी घ्या. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार तर लेफ्ट हँडेडसाठी पॉईंटला आला पाहिजे, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फाईन लेगला आला पाहिजे किंवा थर्ड मॅनला आला पाहिजे. एवढी काळजी घेतली पाहिजे. सामन्याला सुरुवात होईल. स्वीकार. ओहो, खूप 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 चांगला चेंडू म्हणणार नाही मी. खरं तर इथे टायमिंग खराब ठरलं. मात्र यस, इट इज नो बॉल. नो बॉल.
चला चला मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा, कोणतंही आर्ग्युमेंट नकोय पंचांबरोबर, मॅच सुरू ठेवा. चला मॅच सुरू ठेवा. नो बॉल आहे तर तो नो बॉल असेल. 4 षटकांचा सामना आहे, 3 षटक अजून टाकायचे आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 26. पंचांनी सामना लगेचच सुरू करायचा आहे. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. हेच पंचांनी सामना सुरू करायचा आहे, कारण जे रिव्ह्यू आहे तो फक्त बिमरसाठी आहे. फक्त लक्षात घ्यायचं आहे, फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे. चला फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे, इतर ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. आणि मला वाटते सर On field umpire. 3 लेग साइडला 3 फिल्डर ना. यस, लेग साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑन चला, फील्ड no ball अंपायर आहे. जो निर्णय देतील तोच फायनल असणार आहे, कारण कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. मॅच सुरू ठेवा. अरे पण इतर रिव्ह्यू होणारच नाही ना, कारण कॅमेरा सिस्टीम आपल्याकडे किती कॅमेरे आहेत. येस, कमिटीच्या वतीने पहिली वॉर्निंग आलेली आहे. आमचे ऑर्गनायझिंग कमिटीचे संतोष जराडे त्या ठिकाणी जात आहेत, काय ती सूचना देत आहेत पंचांना सुद्धा, त्याबरोबर दोन्ही कॅप्टनना. सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे. पहिली वॉर्निंग या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने आलेली आहे. काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही कॅमेरामध्ये कसं दिसेल ते आपल्या कॅमेरामध्ये नाही दिसणार ते आपल्या. कॅमेऱ्यामध्ये असं दृश्य पकडणं अशक्य आहे, कारण एक कॅमेरा काम करेल आणि त्या कॅमेऱ्यामध्ये ती दृश्य येणार नाहीत. आणि जो आपण नियम ठेवलेला आहे फक्त बीमरला, तर बीमर व्यतिरिक्त तो रिव्ह्यू घेणं निश्चित चुकीचं आहे. पंचांना वाटत असेल तर पंचांनी घेतला असता, परंतु पंच शुअर आहे त्यांच्या डिसिजन विषयी, तर तिथे तो निर्णय बदलण्याचा काही संभ्रम नाही. चला नो बॉल, इथे 1 धाव मिळेल आणि पुन्हा तो चेंडू टाकावा लागेल. धाव फलकावरती आपण पाहू शकतो 13 षटक क्रमांक 2 एव्हाना सुरू झालेला आहे. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत, 18 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा. चला पटकन मॅच सुरू ठेवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजूनही फील्ड सेटिंग सुरू आहे. नो बॉलचा इशारा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. फ्री हिट असणार आहे चेंडूवर. फ्री हिट. याबरोबर खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. चांगला टप्पा इथे टाकला. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ओहो हो, दुसरी धाव. खराब थ्रो, खराब थ्रो. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जात आहेत. 15 ऑन बोर्ड. लेग साइडचे क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आपल्याला माहित आहे. तुम्ही लेग साइडला 6 क्षेत्ररक्षक लावू शकत नाही ऑन साइडला, त्याचबरोबर एस्टनच्या पाठीमागे तुम्ही 3 क्षेत्ररक्षक लावू शकत नाही. याला कारण काय की तुम्ही शरीरभेदी गोलंदाजी करता. बीमर 2 बीमर टाकल्यावरती गोलंदाज बंद होतो. या सगळ्या गोष्टी आहे फलंदाजाला जखमी करू नये गोलंदाजाने, यासाठी हा रिस्ट्रिक्शन आहे, ते नियमामध्ये बसवलेलं आहे. चांगला फटका इथे सीमारेषा पलीकडे. खराब चेंडूवरती खरपूस समाचार. षटकार. विजयासाठी मात्र 38 धावांचं लक्ष होतं. आता तुम्ही बघाल फक्त 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील मात्र. परत एकदा पुन्हा आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे. झेल सुटतोय. ड्रॉप कॅच. कॅचेस विन्स मॅचेस आम्ही म्हणत असतो.
आणि एकदा का झेल सोडला की तुम्ही जिंकण्याच्या तुमच्या संधी देखील तुम्ही सोडून देता. अब्दुल रज्जाकनं सचिन तेंदुलकरचा कॅच सोडला तर वसीम अक्रमने त्याच्याकडे असे जळजळीत निखारे टाकले होते, तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है, असं विचारलं होतं, त्याला खडसावलं होतं तिथे. धावफलकावरती आहेत 23 धावा. विजयाचं समीकरण बदललं, इथे पाहिजेत आता 15 धावांची गरज आहे. पुन्हा एक धाव 14 धावांची गरज आहे. या कंडिशन मध्ये झेल सोडणं, मगाशी सरांनी एका झेलचा उल्लेख केला होता जो हर्षल गिब्सनं सोडला होता स्टीव्ह वॉचा. स्टीव्ह वॉ त्याच्याजवळ गेला, सांगितलं तू झेल सोडला नाही, तू वर्ल्ड कप सोडलेला आहे. आणि दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स ठरले. अलीकडे T20 वर्ल्ड कप ठरला, तिथेही ते सेमीफायनल मध्ये पराभूत झाले आणि तिथेही चोकर्स ठरले. धावफलकावरती आहेत 24. तर षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. इथे स्वीकार गोलंदाजी मार्कवरती मात्र 14 धावांची गरज. 13 चेंडू आणि 13च ना का 14 चेंडू 14 धावा. मॅच कुठे आहे हे बघा. बॉल टू रन, प्रत्येक बॉल पाठीमागे एकाच समीकरण आहे. आणि फलंदाजांसाठी हे समीकरण अत्यंत सोपं ठरतं. याबरोबरच पुन्हा एकदा पूल, चांगला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, थ्रो तितका चांगला, धावबादची संधी, इथे फलंदाज बाद. सिक्स मध्ये प्रवेश केलेला आहे पहिला संघ गंधरा स्पोर्ट्स, दुसरा संघ तिरुपती एंटरप्राइजेस आणि तिसरा संघ वेदांत वॉरियर्स. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजय प्राप्त करेल तो चौथा संघ ठरेल सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा. दोन्ही संघ त्यासाठी अटीतटीची झुंज देतील. इथे धावफलकावरती 25 धावा. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. स्टिअर केला हा चेंडू, पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर, 1 धाव, 12 चेंडू 12 धावा. मॅच अशा कंडिशन मध्ये खरं तर बाद झाला. कैफ शेख रिस्क घेण्याची कोणतीही गरज नव्हती, अशा परिस्थितीमध्ये त्याने रिस्क घेतली. ताबडतोब क्षेत्ररक्षण तयार ठेवा आणि पुढे मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. वेळ घेऊ नका, अजून 2 षटकं टाकायचे आहेत. आणि तुम्ही बघताय सूर्य अस्ताला गेलेला आहे, थोड्या वेळामध्ये इथे अंधार पडेल. लवकर लवकर मॅच कन्क्लूड करा. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती धवलला धवल यश मिळवून द्यावं लागेल आपल्या संघाला. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस सिरीज खेळवलं जातात आम्ही धवल यश कशाला म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला व्हाईट वॉश म्हणतात, व्हाईट वॉश, मराठीमध्ये धवल यश. धवल गोलंदाजी मार्कवरती आणि बघायचे तो आपल्या संघाला पांढऱ्या घोड्यावरती बसवतो की काय. धावफलकावरती आहेत धावा. 26. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू होत आहे. फलंदाजीसाठी असेल तो अमोल गंभीरराव, बरोबर, राज पाटील इज ऑन स्ट्राइक. हो, अत्यंत खराब चेंडू होता, डाव्या इष्टीवरती टाकला, स्लॉट मध्ये चेंडू, सीमारेषा पलीकडे षटकार. हवा काढून घेतली. 32 धावा. विजयासाठी मात्र 6 धावांची गरज. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू, निश्चित वाईड आहे. दोन्ही चेंडूची लाईन आपण पाहिली की डाव्या एष्टीवरती राहिलेली आहे. आणि मी टेनिस क्रिकेटमध्ये बघतो ही जी लाईन आहे अत्यंत खराब ठरते. एकतर तो चेंडू वाईड ठरेल किंवा फलंदाजाच्या स्लॉट मध्ये असतो. ज्यावेळेस फलंदाज शफल होतो त्यावेळेस असे चेंडू तो वाट बघत असतो की मला डाव्या एष्टीवरती चेंडू टाकावा.
याबरोबरच उजव्या यष्टीवरती उसळली होती, खूप चांगला चेंडू होता. फटका खेळला तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आणि फटका थ्रो तो करू शकला नाही. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. विजयाच्या दिशेनं वेगवान आगेकूच आपण म्हणू शकतो. दोन्ही फलंदाज खरं तर एक्सप्रेस वे वरून निघाले सुसाट वेगानं. आता ब्रेक लावणं अशक्य आहे. धावफलक किती आपण बघू शकतो, 35 धावा, मात्र 3 धावांची गरज आहे. केपीएल स्टार विजय बाळा प्रतिष्ठान मध्ये हे घमासान मैदानामध्ये केपीएल स्टारला मात्र 3 धावांची गरज. अहो सामना संपवला आणि दिमागदार विजय इथे राज पाटीलच्या षटकाराबरोबर केपीएल स्टार विजयी. अभिनंदन आम्ही विजय संघाचं करू तर विजय बाळा प्रतिष्ठानच्या